आज आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी हा पॉईंट आपण चालू केले. त्याच्यामध्ये आपण बघितलं की व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचं लिमिटेशन का आले. नंतर आपण बघितलं एमओटी थेरी असते तो का आली, कारण व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमध्ये काय सांगत होता, O2 हा डायमॅग्नेटिक दाखवत होता. पण आपल्याला आता एमओ डायग्राम आपण जेव्हा बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, O2 हा मॉलिक्युल हा आपल्याला पॅरामॅग्नेटिक बिहेवियर दाखवतो. आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी हा पॉईंट चालू केलेला. त्याच्यामध्ये आपण बघितलं एसपी मिक्सिंग करणारे एलिमेंट्स कोण आहेत, विदाउट एसपी मिक्सिंग करणारे एलिमेंट्स कोण आहेत, हायड्रोजन पासून नायट्रोजन पर्यंत, हायड्रोजन पासून नायट्रोजन पर्यंत जे एलिमेंट्स आहेत ते कोणते करणार आहेत, ते आहेत एसपी मिक्सिंग वाले. त्याची एमोडायग्राम डिफरंट आहे. नंतर ऑक्सिजन पासून फ्लोरीन आणि निऑन हे विदाउट एसपी मिक्सिंग आहे. आता एसपी मिक्सिंग काय होतंय, कारण एस ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन पी मध्ये जाऊ शकतो, पण ऑक्सिजन आणि फ्लोरीन मध्ये काय होतंय, तोच एनर्जी गॅप वाढतो. एनर्जी गॅप जास्त झाल्यामुळे ग्राउंड स्टेट मधला इलेक्ट्रॉन एक्झायटेड स्टेटला जाणार नाही, एक्झायटेड स्टेट मधला इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटला येणार नाही. म्हणून ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन हे तीन एलिमेंट विदाउट एसपी मिक्सिंग असतात आणि हायड्रोजन पासून नायट्रोजन वाले हे एसपी मिक्सिंग असतात. आता ह्याच्या एमओ डायग्राम पण डिफरन्स आहे. आपण परत एकदा ह्या डायग्राम शो करूया. आता एसपी मिक्सिंग वाले, एसपी मिक्सिंग वाले पहिल्यांदा काय बोललेलो तुम्हाला, पहिल्यांदा मी बोललेलो पहिल्यांदा 2 लाईन मारायच्या. पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा 2 लाईन मारायच्या. ठीक आहे, इथे कोण असणार आहे, इथे असणार आहे 1s, इथे कोण असणार आहे 1s, इथे कोण असणार आहे 2s, इथे कोण 2s, 2s नंतर 2p ची एनर्जी असणार आहे. कोण असणार आहे 2p ची एनर्जी असणार. नंतर 1s मध्ये काय होणार आहे, एनर्जी डायग्राम मध्ये काय होणार आहे, स्प्लिट होणार आहे, बरोबर. नंतर 2s मध्ये पण तसंच होणार. ठीक आहे, आता 2p मध्ये काय होणार, 2p मध्ये 6 मध्ये स्प्लिट होणार, बरोबर. ही झाली आपली एमओ डायग्राम विथ एसपी मिक्सिंग मध्ये. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात सिग्मा 1s. वरच्याला काय म्हणतात, सिग्मा 1s स्टार. त्याला काय म्हणतात, सिग्मा 2s. त्याला म्हणतात सिग्मा 2s स्टार. त्याला म्हणतात, त्याला म्हणतात सिग्मा 2p झेड. त्याला म्हणतात पाय px. त्याला म्हणतात पाय py. त्याला म्हणतात पाय px स्टार. स्टारवाले काय असतात, स्टारवाले सर असतात अँटी बॉन्डिंग वाले. नंतर कोण झाले, नंतर झाले आपले पाय py वाले. नंतर वरचा कोण असणार आहे, सिग्मा 2p झेड स्टार. ही झाली एसपी मिक्सिंगची एमओ डायग्राम. ह्याच्यामध्ये कोणते असणार आहेत एलिमेंट्स, ह्याच्यापासून असणार आहेत हायड्रोजन पासून हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजन. ह्या एलिमेंटची एमओ डायग्राम आपल्याला ही अशी बनवायची. आता आपण हायड्रोजनची बनवली होती, बरोबर. त्याची बॉन्ड ऑर्डर आली 1. हेलियमची बॉन्ड ऑर्डर आपण बनवल्यानंतर बॉन्ड ऑर्डर किती आली, 0. नंतर लिथियमची किती आली, लिथियमची 1 आली. बेरिलियमची पण बॉन्ड ऑर्डर काय आली, 0. आज आपण बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजन नंतर आपण बघणार आहोत विदाउट एसपी मिक्सिंग वाला, विदाउट एसपी मिक्सिंग, विदाउट एसपी मिक्सिंग. त्याच्यामध्ये कोण असणार आहे, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. ठीक आहे. आता एसपी मिक्सिंगची एमओ डायग्राम समजली का, की आता विदाउट एसपी मिक्सिंग. 2 लाईन मारा. लोवेस्ट एनर्जी कोण असणार 1s. इकडे कोण असणार 1s. नंतर कोण असणार 2s. नंतर कोण असणार 2s. नंतर 2p. नंतर कोण असणार 2p. समजतंय का. आता 1s काय असणार, 1s चे इलेक्ट्रॉन काही वरती जाणार, काही इलेक्ट्रॉन लोवेस्ट एनर्जीला राहणार. नंतर 2s ला पण तसंच होणार. ठीक आहे. आता इथे 1s चे 2 मध्ये काय झालं, स्प्लिट झालं. 2p मध्ये किती आहेत कॉलम, 2p मध्ये आहेत 3. 3 म्हणजे p मध्ये किती इलेक्ट्रॉन भरतात, 6 इलेक्ट्रॉन. म्हणजे किती मध्ये स्प्लिट होणार, हे होणार 6 मध्ये स्प्लिट होणार.
ती झाली. आता डिफरन्स कुठे आहे? डिफरन्स आहे पी मध्ये. ठीक आहे, फक्त हे जे दोन खाली लोएस्ट होते ते कुठे गेलेत? वरती गेलेत. आणि हा जो एक वरती होता तो कुठे गेला? खालती गेला. हा फक्त हा डिफरन्स आहे एसपी मिक्सिंग आणि विदाउट एसपी मिक्सिंग. आता एसपी मिक्सिंगची हेमोडायग्राम कुठेपर्यंत बनवायची? हायड्रोजन पासून नायट्रोजन पर्यंत. जसं ऑक्सिजन येईल नंतर ही हेमोडायग्राम बनवायची. आज कालच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं? बेरिलियम पर्यंत बघितलं. आजच्या लेक्चर मध्ये आपण बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि न्यूऑन ह्याचे हेमोडायग्राम आपण बनवायला शिकणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता नाव काय असणार तुम्हाला माहितीच आहे. सिग्मा 1s, सिग्मा 1s स्टार, सिग्मा 2s, नंतर सिग्मा 2s स्टार. म्हणजे लोएस्ट एनर्जीला असतात त्याला काय म्हणतात? बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. आणि जे हायेस्ट एनर्जीला असतात त्याला काय म्हणतात? अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. आता ह्याचं नाव काय आहे? सिग्मा 2pz. ह्याचं नाव काय आहे? पाय px. ह्याचं नाव काय आहे? पाय py. वरच्याचं नाव काय असणार आहे? सिग्मा 2pz स्टार. ह्याचं काय असणार आहे? पाय px स्टार. नंतर काय असणार आहे? पाय py स्टार. ही झाली एसपी मिक्सिंगची हेमोडायग्राम. ही झाली विदाउट एसपी मिक्सिंगची हेमोडायग्राम. आता आपण बोरॉनची, कार्बनची, नायट्रोजनची, नंतर ऑक्सिजन आणि फ्लोरीनची हेमोडायग्राम बनवायला शिकणार आहोत. ठीक आहे. आता सर तुम्ही सांगा मला, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल. काय प्रश्न पडला असेल? सर या हेमोडायग्राम तुम्ही बनवताय पण याचा फायदा काय होतोय? तर पहिला फायदा काय होतो? जे आपल्याला काय समजते? बॉन्ड ऑर्डर समजते. म्हणजे आपल्याला काय समजते? बॉन्ड ऑर्डर समजते. दुसरी गोष्ट आपल्याला काय समजते? आपल्याला समजते मॅग्नेटिक कॅरेक्टर. मॅग्नेटिक ठीक आहे. नंतर तिसरी गोष्ट आपल्याला काय समजते? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. नंतर आपल्याला काय समजते? चौथी गोष्ट आपल्याला समजते बॉन्ड एनर्जी. आपल्याला काय समजते? बॉन्ड एनर्जी. पाचवी गोष्ट आपल्याला काय समजते? बॉन्ड लेंथ. ह्या 5 गोष्टी आपल्याला समजणार आहेत. कधी समजणार आहेत आपल्याला? जेव्हा आपल्याला परफेक्ट, मी काय म्हणतोय, परफेक्ट हेमोडायग्राम जेव्हा आपल्याला बनवता येतील तेव्हा आपल्याला ह्या 5 गोष्टी समजणार आहेत. अजून भरपूर आपल्याला गोष्टी समजतात. त्यातलं पहिला आहे होमोलुमो. हा तुम्हाला सांगायचा राहिला पॉइंट. होमोलुमो. होमोचा अर्थ काय? हायेस्ट ऑक्युपाइड मोलिक्युलर ऑर्बिटल. लुमोचा अर्थ काय? लोवेस्ट अनऑक्युपाइड मोलिक्युलर ऑर्बिटल. सातवी गोष्ट आपल्याला काय समजते? तर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. ह्या 7 गोष्टी आपल्याला समजतात. पण आपल्याला या हेमोडायग्राम बनवता आल्या पाहिजे. कशा बनवणार आहात आपण? तर सोपे आहेत. 1s 2s. लक्ष कुठे द्यायचं आहे? लक्ष द्यायचं 2p मध्ये. ही 2p डायग्राम असणार. कुठे असणार आहे? एसपी मिक्सिंग मध्ये. आणि ही कुठे असणार आहे? विदाउट एसपी मिक्सिंग मध्ये. जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये येईल काय येईल? H2 ची विचारतील तुम्हाला, हेलियम 2 ची विचारतील तुम्हाला, बेरिलियम 2 ची विचारतील तुम्हाला, लिथियम 2 ची विचारतील. नंतर नीटच्या एक्झाम मध्ये एक प्रश्न विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युल इज नॉट एक्झिस्ट. कोणता येणार? हेलियम 2, कारण बॉन्ड ऑर्डर किती असते? 0 असते. नंतर बेरिलियम 2 बॉन्ड ऑर्डर किती असते? 0 असते. H2 ची बॉन्ड ऑर्डर किती असते? 1. लिथियम 2 ची बॉन्ड ऑर्डर किती असते? 1. आता आपण बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजन याचे हेमोडायग्राम आपण शिकणार आहोत. नंतर B2 ची किती असणार आहे? C2 ची किती असणार आहे? N2 ची किती असणार आहे? आणि O2 ची किती असणार आहे? F2 ची किती असणार आहे? ह्याचे आपल्याला बॉन्ड ऑर्डर फाइंड करायचे. त्यासाठी आपल्याला हेमोडायग्राम फाइंड करायला, ड्रॉ करायला आलं पाहिजे. पहिल्यांदा आपण काय शिकलो ह्या व्हिडिओमध्ये? तर कन्स्ट्रक्शन ऑफ हेमोडायग्राम. काय शिकलो? कन्स्ट्रक्शन ऑफ हेमोडायग्राम. त्याच्यामध्ये काय शिकलो? एसपी मिक्सिंग आणि विदाउट एसपी मिक्सिंग. एसपी मिक्सिंग मध्ये काय झालं? ग्राउंड स्टेट मधला इलेक्ट्रॉन एक्झॅक्ट स्टेटला गेला आणि एक्झॅक्ट स्टेट मधला इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटला आला, म्हणून आपण ही हेमोडायग्राम बनवला. ठीक आहे. जसं आपण पुढे गेलो पिरियडिक प्रॉपर्टीज मध्ये, पिरियडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट गेलो, नंतर आपल्याला ऑक्सिजन दिसला. तोच एनर्जी गॅप काय झाला? टू मच हाय झाला. तो हाय झाल्यामुळे काय झाला? ग्राउंड स्टेट मधला इलेक्ट्रॉन एक्झॅक्ट स्टेटला जाऊ शकला नाही आणि एक्झॅक्ट स्टेट मधला इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटला आला नाही, म्हणून आपण ही हेमोडायग्राम बनवली. ठीक आहे. इथे लिहा ओव्हरव्ह्यू लिहा. नंतर पुढचा पॉइंट आपण शिकणार आहोत B2 ची हेमोडायग्राम. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या.
झालं. चला पुढं. पॉइंटल्या मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ऑफ B2. ठीक आहे. पहिल्यांदा हे दिल्यानंतर काय करायचं, तर पहिल्यांदा 2 टाइम मारायच्या. दिलं. नंतर बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, बोरॉनचा ॲटॉमिक नंबर हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम आणि बोरॉन ॲटॉमिक नंबर किती असतो 5. ठीक आहे. इथे लिहा बोरॉन आणि मध्ये लिहा B2. लिहिलं. इथपर्यंत झालं. नंतरच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, 1s2 2s2 2p1. बरोबर ना, बरोबर लिहिलं का मी, 1s2 2s2 2p1. बरोबर. नंतर लोवेस्ट एनर्जी कोणाला असते, 1s ची. 1s ला इथे लिहा, 1s ला इथे. नंतर 1s नंतर लोवेस्ट एनर्जी कोणाला असते, 2s ची. 2s ला मधोमध लिहा 2s. नंतर कोण आहे, नंतर आपल्याला आला 2p. 2p p मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, 6 बसतात. मग p चे किती कॉलम झाले, 3 कॉलम झाले. बरोबर. आता p आला म्हटल्यानंतर आपल्याला एक प्रश्न पडला, sp मिक्सिंगची हेमोडायग्राम बनवायची का विदाउट sp मिक्सिंग बनवायची. कोणती बनवायची सांगा मला, sp वाली बनवायची. कारण हायड्रोजन पासून नायट्रोजन पर्यंत कोणती हेमोडायग्राम असणार आहे, sp मिक्सिंग वाली असणार आहे. ती हेमोडायग्राम कशी असणार आहे आपली, बरोबर. नंतर 1s मध्ये पण असं असणार. बरोबर. आता इलेक्ट्रॉन भरा. p मध्ये किती आहेत, p मध्ये 1 आहे, ह्या p मध्ये 1. नंतर 1s मध्ये किती आहेत, 1s मध्ये 2 आहे, ह्या 1s मध्ये पण 2 आहे. 2s घ्या, 2s मध्ये किती आहेत, 2s मध्ये 2 आहे, 2s मध्ये 2 आहे. नंतर नाव लिहा, सिग्मा 1s स्टार, सिग्मा 2s स्टार, पाय px, पाय py, सिग्मा 2pz, पाय px स्टार, पाय py स्टार. नंतर सिग्मा 2pz स्टार. लिहिलं. आता इलेक्ट्रॉन भरा. 1s मध्ये किती आहेत, 2. ह्या 1s मध्ये 2, 2 आणि 2 4. किती इलेक्ट्रॉन आपल्याला इथे भरायचे आहेत, आपल्याला भरायचे 4 इलेक्ट्रॉन भरायचे. इलेक्ट्रॉन भरताना कसे भरायचे, इलेक्ट्रॉन भरताना लोवेस्ट एनर्जीला भरायचे. किती आहेत 1s चे, 2 आणि 2 4, 1 2, राहिले किती, अजून 2 3 4. 2s मध्ये या, 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 आणि 2 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणून 1 2 3 4. नंतर p मध्ये किती आहेत, 1 आणि 1 2. आपल्याला किती इलेक्ट्रॉन भरायचे आहेत आता, 2. लोवेस्ट एनर्जीला भरायचे पहिल्यांदा, 1 आणि 1 2. ठीक आहे, समजलं. आता बॉन्ड ऑर्डर लिहा. बॉन्ड ऑर्डर कशी काढायची, बॉन्डिंग मायनस अँटी बॉन्डिंग, नंबर ऑफ बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. बॉन्डिंग मध्ये किती आहेत, बॉन्डिंग म्हणजे लोवेस्ट एनर्जी वाली. 1s मध्ये या, लोवेस्ट एनर्जीला कोण आहे, सिग्मा 1s. किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2. 2s मध्ये या, लोवेस्ट एनर्जीला कोण आहे, सिग्मा 2s. 2 आणि 2 4. 2p मध्ये या, 2p मध्ये लोवेस्ट एनर्जीला कोण आहेत, पाय px आणि पाय py. 5 6, 1 2 3 4 5 6. अँटी बॉन्डिंगला बघा, 2 2 2 4 डिवायडेड बाय 2. बॉन्ड ऑर्डर किती आली, पहिली इन्फॉर्मेशन भेटली आपल्याला, बॉन्ड ऑर्डर इज 1. ठीक आहे. दुसरी, आता इथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन भेटले.
अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत 2. म्हणजे हा काय झाला? हा झाला तुमचा पॅरामॅग्नेटिक. हा काय झाला तुमचा? पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. चौथी गोष्ट काय समजली तुम्हाला? चौथी गोष्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. सिग्मा 1s2, सिग्मा 1s स्टार 2, सिग्मा 2s2, सिग्मा 2s स्टार 2, पाय px 1, पाय py 1. किती गोष्टी समजल्या तुम्हाला? बॉन्ड ऑर्डर, अनपेअर इलेक्ट्रॉन, पॅरामॅग्नेटिक, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लिहा. B2 ची डायग्राम बनवा. ठीक आहे. झालं. पुढं ठीक. आता हे झाली B2 ची एमओ डायग्राम. आपल्याला समजा जर एक प्रश्न विचारला तर B2 प्लस ची एमओ डायग्राम कशी असेल, B2 मायनस ची कशी असेल, B2 2 मायनस ची कशी असेल, B2 2 मायनस ची कशी असेल, तर हे सुद्धा आपल्याला फाइंड करता येतं. खूप सोपी मेथड आहे. आता ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. झालं. नंतर आता मी तुम्हाला सांगतो हे कसं फाइंड करायचं. B2 प्लस, B2 मायनस, B2 2 मायनस, B2 2 प्लस कसं फाइंड करायचं. ठीक आहे. हे झालं. पुढे जाऊया. पहिल्यांदा B2 समजा मी मला सांगा एमओ डायग्राम कशाची बनवली आपण, ते आपण पूर्ण कन्स्ट्रक्शन बनवलं डायग्रामचं. बरोबर, पूर्ण कन्स्ट्रक्शन डायग्रामचं बनवलं आणि मी शॉर्ट मध्ये लिहिले. बरोबर लिहिले का मी एमओ डायग्राम B2 ची? बनवले का? हे बघा 2 2 4 6 अँटीबॉन्ड वाले 2 आणि 2 4 म्हणजे बॉन्ड ऑर्डर आपली किती आली? 1 आली. बरोबर, बॉन्ड ऑर्डर किती आली? 1 आली. दुसरी गोष्ट आपल्याला काय भेटला? हा पॅरामॅग्नेटिक. ही मी एमओ डायग्रामच्या शॉर्ट मध्ये हे बनवलं. आता मला समजा मला बनवायचं आहे B2 प्लस बनवायचं. काय बनवायचं आहे? B2 प्लस. नंतर मला बनवायचं आहे B2 2 प्लस. कशी बनवणार मी? हे बघा, पहिल्यांदा शॉर्ट मध्ये बनवून घ्यायचं. बरोबर, इलेक्ट्रॉन B2 प्लस प्लस म्हटल्यानंतर एक इलेक्ट्रॉन मायनस करून टाकायचा. B2 मधला कुठला? B2 मधला एक इलेक्ट्रॉन मायनस करायचा. 2 2 4 2 6 2 8. किती इलेक्ट्रॉन मायनस करायचा आहे? 1. म्हणजे समजतंय. नंतर B2 2 प्लस, B2 2 प्लस हे आता B2 2 प्लस आहे म्हणजे 2 इलेक्ट्रॉन मायनस करायचे. पण B2 प्लस मध्ये 2 इलेक्ट्रॉन मायनस नाही करायचे. कशाचे करायचे? B2 मधले 2 इलेक्ट्रॉन मायनस करायचे. तर इथं आपली चूक होऊ शकते. हे बघा, हा B2 ची डायग्राम आहे. B2 प्लस म्हणजे एक इलेक्ट्रॉन मायनस केला. कशाचा केला? B2 प्लस मध्ये एक इलेक्ट्रॉन मायनस केला मी. आता B2 2 प्लस मला 2 इलेक्ट्रॉन मायनस करायचे. B2 2 प्लस मध्ये 2 इलेक्ट्रॉन मायनस करायचे. ह्याच्यातले करायचे नाहीत. हे लिहा. पहिल्यांदा ऍज इट इज लिहा. लिहिलं. परत B2 मध्ये या. B2 मध्ये आलो. किती इलेक्ट्रॉन मायनस करायचे? 2. म्हणजे ही झाली आपली B2 2 प्लस ची. किती इलेक्ट्रॉन मायनस केले?
2 मायनस. आता B2 मला मायनस करायचं. B2 मायनस पहिल्यांदा शॉर्ट मध्ये डायग्राम बनवा. कशी डेमो डायग्राम झाली B2 ची. मायनस आहे वरती. मायनस आहे वरती म्हणल्यानंतर काय करायचं, एक इलेक्ट्रॉन वाढवायचा. ही झाली B2 मायनस ची डेमो डायग्राम. नंतर B2 2 मायनस. B2 2 मायनस. डेमो डायग्राम कशात झाली B2 ची. किती इलेक्ट्रॉन वाढवायचे आहेत, 2. ही झाली B2 2 मायनस ची. आता आपल्याला बॉन्ड ऑर्डर फाइंड करायचे. बॉन्ड ऑर्डर फाइंड करायचे. बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला सेमच. बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला सेमच. NB मायनस NA डिवाइडेड बाय 2. B2 चे किती येणार, B2 चे येणार 1. नंतर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती भेटले, 2. म्हणजे काय झाला हा पॅरामॅग्नेटिक. नंतर इथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती भेटला, 1. म्हणजे हा पण काय झाला पॅरामॅग्नेटिक. इथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे का, नाही. म्हणजे हा काय झाला तुमचा डायामॅग्नेटिक. डायामॅग्नेटिक. नंतर B2 प्लस मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हा काय झाला तुमचा पॅरामॅग्नेटिक. B2 प्लस अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे का, नाही. म्हणजे हा काय झाला तुमचा डायामॅग्नेटिक. हा काय झाला तुमचा डायामॅग्नेटिक. ठीक आहे. आता बॉन्ड ऑर्डर फाइंड करायची. बॉन्ड ऑर्डर फाइंड करायची. B2 मायनस. B2 मायनस मध्ये तिथे फॉर्म्युला लिहिलाय मी. बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 2 4 6 7. बॉन्डिंग मध्ये किती आहेत, 2. लोएस्ट एनर्जी वाला हा 1s झाला, हा 2s झाला. 2 2 4 आणि हा 2p झाला. 2p चा लोएस्ट हे झाला. 2 2 4 6 7 मायनस अँटी बॉन्डिंग म्हणजे वरचे 2 आणि 2 4 डिवाइडेड बाय 2. 3/2 किती येणार उत्तर, 1.5. बॉन्ड ऑर्डर किती आली, 1.5. आता B2 2 मायनस. B2 2 मायनस. B2 2 मायनस काय येणार, B2 2 मायनस बॉन्डिंग वाले 2 2 4 6 8. अँटी बॉन्डिंग म्हणजे वरचे 2 आणि 2 4. बरोबर ना, बरोबर लिहितोय का, 4 5 6 7 8 म्हणजे किती येणार, एक येणार ना. चार पॉइंट 2. बॉन्ड ऑर्डर किती आली, 2. बॉन्ड ऑर्डर किती आली, 2. बॉन्ड ऑर्डर किती आली, B2 ची 1, B2 मायनस ची 1.5, B2 2 मायनस ची 2. तर B2 प्लस ची सांगा. B2 प्लस B2 प्लस ची सांगा. 2 2 4 आणि 5 बरोबर 5. अँटी बॉन्डिंग वाले 2 2 4 म्हणजे 1/2 म्हणजे किती येणार, म्हणजे 0.5 बरोबर. B2 प्लस. B2 2 प्लस ची काय येणार, 2 2 2 4 4 मायनस 4 0 म्हणजे हा एक्झिस्ट होणार, हा एक्झिस्ट नो एक्झिस्ट, नो एक्झिस्ट. समजते का. ही झाली B2 2 मायनस. हा झाला B2 मायनस. हा झाला B2. हा B2 प्लस. हा B2 2 प्लस. समजतंय. आता इथे या, इथे या. मला बॉन्ड ऑर्डर सगळ्यात जास्त कोणाची आली ते सांगा. बॉन्ड ऑर्डर सगळ्यात जास्त कोणाची आली, सर B2 2 मायनस. B2 2 मायनस. नंतर कोणाची आली, B2 मायनस. B2 मायनस. नंतर B2. नंतर B2. नंतर B2 प्लस. आता मला सांगा बॉन्ड ऑर्डर झाली, आपल्याला काय झाली, बॉन्ड ऑर्डर. नंतर आपल्याला पाहिजे बॉन्ड एनर्जी. बॉन्ड ऑर्डर डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आपल्या बॉन्ड एनर्जीच्या, बरोबर.
बॉन्ड एनर्जी काय येणार आपली B2 2 मायनस हा याचा फ्रेंड येणार, नंतर B2 मायनस B2 आणि B2 प्लस. हे झालं इक्वेशन नंबर 1. बॉन्ड ऑर्डर डायरेक्टली प्रोपोर्शनल असते बॉन्ड एनर्जीच्या. नंतर तिसरा बॉन्ड ऑर्डर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते बॉन्ड लेंथच्या. ज्याची बॉन्ड ऑर्डर जास्त त्याची बॉन्ड लेंथ कमी, त्याची बॉन्ड ऑर्डर जास्त त्याची बॉन्ड लेंथ कमी. बॉन्ड लेंथचा फ्रेंड काय येणार, बॉन्ड लेंथचा फ्रेंड येणार ह्याच्या उलटा, म्हणजे काय येणार B2 प्लस B2 B2 मायनस आणि B2 2 मायनस. किती गोष्टी फाइंड केल्या आपण, बॉन्ड ऑर्डर फाइंड केला, बॉन्ड लेंथ फाइंड केली, मॅग्नेटिक कॅरेक्टर फाइंड केलं, नंतर B2 प्लस केला, B2 2 प्लस केला, B2 मायनस केला, B2 2 मायनस केला. ठीक आहे, सोड घ्या. हे दोन इक्वेशन लिहा. बॉन्ड ऑर्डर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड एनर्जी आणि बॉन्ड ऑर्डर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. म्हणजे ज्याची बॉन्ड ऑर्डर जास्त त्याची बॉन्ड एनर्जी पण जास्त, नंतर त्याची बॉन्ड ऑर्डर जास्त त्याची बॉन्ड लेंथ कमी. म्हणजे बॉन्ड लेंथ, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एक्झाम मध्ये नीटचा प्रश्न विचारला तुम्हाला बॉन्ड लेंथचा ट्रेंड काय असेल असं तुम्हाला क्वेश्चन देतील आणि हे क्वेश्चन एक्झाम मध्ये पडलेले असतात आणि तुम्हाला समजत नाही हा B2 प्लस कसं सोडवायचा, B2 2 मायनस कसं सोडवायचा, तर हा असं सोडवायचा असतो. नंतर बॉन्ड ऑर्डरचा जर ट्रेंड आला, बॉन्ड ऑर्डर आपल्याला फाइंड करता येईल बॉन्डिंग मोलिक्युलर मायनस अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर, नंबर ऑफ BMO मायनस नंबर ऑफ ABMO, ते आपल्याला फाइंड करता येतील. जसा बॉन्ड ऑर्डर ट्रेंड येईल तिचा फक्त काय करायचं उलटा करायचा, तो ट्रेंड कसा असणार बॉन्ड लेंथचा असणार. आणि बॉन्ड एनर्जीचा जो ट्रेंड बॉन्ड ऑर्डरचा असेल तोच ट्रेंड कसा असणार बॉन्ड एनर्जीचा. झालं, पुढं B2 समजला, B2 नंतर C2. molecular orbital diagram of C2. त्यानंतर 2 लाईन मारा. झालं, एक C इथे आणि C2 मध्ये. नंतर Cचा ॲटॉमिक नंबर किती असतो, Cचा 6 असतो. कॉन्फिगरेशन काय येणार 1s2 2s2 2p2 1s2 2s2 2p2. लोएस्ट एनर्जी कोणाची असते, लोएस्ट एनर्जी असते 1s ची, म्हणजे 1s ला लोएस्ट लिहा. तिला 1s मध्ये किती मध्ये स्प्लिट होणार, तो 2 मध्ये स्प्लिट होणार. 1s नंतर 2s, त्यातले काही इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम एनर्जीला, त्यातले काही इलेक्ट्रॉन्स लोएस्ट एनर्जीला. 2s नंतर कोण येणार 2p येणार. 2p ची किती असणार, डेमोडायग्राम कशी बनणार, sp मिक्सिंग वाली बनणार. pxp मिक्सिंग असणार आहे, ती डेमोडायग्राम इथे बनणार. हा कोण आहे 2p, हा कोण आहे 2p, हा 2s, हा 1s. याचं नाव काय आहे सिग्मा 1s, याचं नाव काय आहे सिग्मा 1s स्टार, याचं नाव काय आहे सिग्मा 2s, याचं नाव काय आहे सिग्मा 2s स्टार. नंतर याचं नाव काय आहे सिग्मा 2pz, याचं पाय px, याचं पाय py, नंतर पाय px स्टार, पाय py स्टार, सिग्मा 2pz स्टार. 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2, त्या 1s मध्ये 2, त्या 2s मध्ये 2, त्या 2s मध्ये 2.
2p मध्ये किती आहे? 2p मध्ये पण 2 आहे. 2p मध्ये पण 2 आहे. आता इलेक्ट्रॉन भरा. 2 आणि 2 किती झाले? 4. आपल्याला टोटल इलेक्ट्रॉन किती भरायचे? 4. 1 2 3 4. 2s मध्ये या. 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 आणि 2 4. आपल्याला किती इलेक्ट्रॉन भरावे लागतील? 4. 1 2 3 4. नंतर 2p मध्ये या. 1 2 3 4. किती इलेक्ट्रॉन भरावे लागतील आपल्याला? 4. 1 लोएस्ट एनर्जीच्या पहिल्यांदा भरायची. 2 3 आणि 4. ही झाली तुमची हेमोडायग्राम ऑफ C2. पहिले इन्फॉर्मेशन काढा. बॉन्ड ऑर्डर कशी काढणार? Nb मायनस Na डिवायडेड बाय 2. Nb म्हणजे लोएस्ट एनर्जी वाले 2 2 4 6 8. अँटीबॉन्डिंग म्हणजे हायेस्ट एनर्जी वाले 2 2 4. बॉन्ड ऑर्डर किती आले? 2. पहिली इन्फॉर्मेशन सर भेटली आम्हाला. बॉन्ड ऑर्डर किती आहे तुमची? बॉन्ड ऑर्डर 2. दुसरी गोष्ट काय भेटणार आहे? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे का? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे का? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? 0 आहेत. म्हणजे काय झाला तुमचा? डायामॅग्नेटिक. काय झाला तुमचा? डायामॅग्नेटिक. चौथी गोष्ट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन द्या. सिग्मा 1s 2 सिग्मा 1s स्टार 2 सिग्मा 2s 2 सिग्मा 2s स्टार 2. नंतर पाय px2 आणि पाय py2. 4 गोष्टी झाल्या. आता अजून एक गोष्ट आपल्याला समजायची आहे ती म्हणजे होमो. होमो म्हणजे काय असतो? हायेस्ट द्या. फुल फॉर्म द्या. हायेस्ट ऑक्युपाइड मोलेक्युलर ऑर्बिटल. होमो म्हणजे हायेस्ट भरलेले कुठे आहेत? हायेस्ट भरलेले म्हणजे हायेस्ट ऑक्युपाइड मोलेक्युलर ऑर्बिटल. होमो आपल्याला फाइंड करायचं असेल तर हेमोडायग्राम बारकाईने बघायची. हायेस्ट ऑक्युपाइड मोलेक्युलर ऑर्बिटल अशी पोझिशन बघायची त्याच्यामध्ये सगळे भरलेले आहेत. 1s मध्ये इथे भरलाय, इथे भरलाय, इथे भरलाय, इथे भरलाय. ह्याच्यानंतर कुठे भरलेत का? पाय px पाय py च्या वरती भरलेत का कोण? म्हणजे हा काय झाला तुमचा? होमो झाला. होमो काय आहे तुमचा? होमो पाय px पाय py. लुमो काय असणार? लुमो म्हणजे काय? लोवेस्ट अनऑक्युपाइड मोलेक्युलर ऑर्बिटल. लुमो म्हणजे काय? लोवेस्ट अनऑक्युपाइड म्हणजे काय येणार? सिग्मा 2pz. किती एका हेमोडायग्रामवर आपण किती इन्फॉर्मेशन काढू शकतोय? बॉन्ड ऑर्डर फाइंड केली, नंतर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन फाइंड केले, नंतर डायमॅग्नेटिक कॅरेक्टर फाइंड केलं, कॉन्फिगरेशन दिलं, होमो सांगता येतोय आपल्याला, लुमो सांगता येतोय. होमो लुमो मध्ये काय करायचं? डायग्राम बघायची. आणि होमो म्हणजे काय? जास्त सर्वात कुठे भरलेत तो झाला तुमचा होमो. आणि लुमो म्हणजे काय? जिथे जास्त भरलेत त्याच्या वरचा म्हणजे सिग्मा 2pz. आता ह्या 6 गोष्टी आपल्याला समजल्या. नंतर आपल्याला अजून गोष्टी काय समजतात? C2 प्लस ची हेमोडायग्राम समजते, C2 प्लस ची हेमोडायग्राम समजते, C2 मायनस ची हेमोडायग्राम समजते, C2 मायनस ची हेमोडायग्राम समजते, त्यांचं मॅग्नेटिक कॅरेक्टर समजते, त्यांच्या बॉन्ड ऑर्डर समजते, त्यांच्या बॉन्ड एनर्जी समजते, त्यांच्या बॉन्ड लेंथ समजते, त्यांच्या बॉन्ड ऑर्डर समजते. एवढ्या इन्फॉर्मेशन आपल्याला हेमोडायग्राम वरून समजतायत. म्हणून डायग्राम बनवताना खूप सोप्या मेथड मी तुम्हाला शिकवतोय. पहिल्यांदा काय शिकवलं तुम्हाला? sp मिक्सिंग वाली हेमोडायग्राम कुठेपर्यंत बनवायच्या? हायड्रोजन पासून नायट्रोजन पर्यंत, N2 पर्यंत sp मिक्सिंग वाली बनवायची. जस्ट एक्झाम मध्ये O2 आली, फक्त हेमोडायग्राम p मध्ये फक्त थोडासा खालचा भाग उलटा करायचा. ती झाली तुमची विदाउट sp वाली. तिथे तुम्हाला मी शिकवणार आहोत. आता आपण बघूया C2 प्लस C2 प्लस C2 मायनस C2 मायनस.
C2 sp मॅक्सिमम वाली बनवा डायग्राम। बनवली का? डायग्राम कशी झाली तुमची C2, तुम्हाला काय बनवायचे आहे C2 मायनस ची। ही डायग्राम कशी झाली C2 झाली, मायनस म्हणजे एक इलेक्ट्रॉन वाढवायचा, ही झाली तुमची C2 मायनस ची। नंतर C2 2 मायनस, C2 ची डायग्राम बनवा। बनवली C2 2 मायनस, दोन इलेक्ट्रॉन वाढवायची, दोन इलेक्ट्रॉन वाढवायची, ही झाली तुमची C2 2 मायनस ची। अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत का? नाही, म्हणजे काय झाला तुमचा हा डाया मॅग्नेटिक झाला। काय झाला तुमचा डाया मॅग्नेटिक झाला। इथे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे का? सर आहे। हा काय झाला तुमचा पॅरामॅग्नेटिक झाला। हा काय झाला तुमचा पॅरामॅग्नेटिक। C2 काय झाला तुमचा डाया मॅग्नेटिक झाला। C2 काय झाला तुमचा डाया मॅग्नेटिक झाला। नंतर अजून आपल्याला डायग्राम बनवायची आहे कशाची? C2 प्लस ची, बरोबर। C2 ची बनवा, इलेक्ट्रॉन भरा, बरोबर। प्लस म्हणजे एक इलेक्ट्रॉन मायनस, ही झाली तुमची C2 प्लस ची। वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आला म्हणजे हा काय झाला तुमचा पॅरामॅग्नेटिक। नंतर C2 2 प्लस, C2 2 प्लस, C2 2 प्लस, प्लस म्हणजे काय करायचं? C2 मध्ये दोन इलेक्ट्रॉन मायनस, ही झाली तुमची डायग्राम कशी झाली C2 2 प्लस ची। आता बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला काय आहे? बॉन्ड ऑर्डरचा Nb मायनस Na डिवाइडेड बाय 2। C2 ची किती आली? C2 ची बॉन्ड ऑर्डर आली 2। C2 मायनस सांगा लोवेस्ट वाले 2 2 4 2 6 2 8 आणि वरचा एक 9। अँटीबॉन्डिंग मध्ये वरचे 2 2 4 डिवाइडेड बाय 2, 5/2 किती येणार 2.5। नंतर C2 2 मायनस लोवेस्ट वाले मोजा 2 2 4 6 8 10 10। अँटीबॉन्डिंग वाले मोजा 2 2 4 किती आली बॉन्ड ऑर्डर 3, बॉन्ड ऑर्डर किती आली 3। नंतर C2 प्लस, C2 प्लस लोवेस्ट वाले मोजा 2 2 2 4 6 7। अँटीबॉन्डिंग वाले मोजा 2 2 4 किती आली 3/2। किती येणार आन्सर 3/2। किती येणार 3/2? 3/2 किती येणार 1.5। नंतर C2 प्लस 2 2 2 4 5 6 अँटीबॉन्डिंग वाले 2 2 4 म्हणजे बॉन्ड ऑर्डर किती आली 1। हा काय झाला तुमचा पॅरामॅग्नेटिक। हा काय झाला तुमचा पॅरामॅग्नेटिक। मला सांगा बॉन्ड ऑर्डरचा ट्रेंड सांगा, जास्त कोणाचे आहे C2 2 मायनस, नंतर C2 मायनस, नंतर C2, नंतर C2 प्लस, नंतर C2 2 प्लस। बॉन्ड एनर्जी काय असते? बॉन्ड एनर्जी असते बॉन्ड ऑर्डर असते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड एनर्जी। म्हणजे जेवढा बॉन्ड ऑर्डरचा ट्रेंड असणार तोच ट्रेंड कशाचा असणार बॉन्ड एनर्जीचा असणार। म्हणजे काय असणार बॉन्ड एनर्जी C2 2 मायनस, C2 मायनस, C2 C2 प्लस, C2 2 प्लस। दुसरी गोष्ट बॉन्ड ऑर्डर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ। ज्याची बॉन्ड ऑर्डर जास्त त्याची बॉन्ड लेंथ कमी, म्हणजे बॉन्ड ऑर्डरचा उलटा मारायचा। म्हणजे बॉन्ड लेंथ काय येणार तुमची बॉन्ड लेंथ
C2+2 नंतर C2+, नंतर C2, नंतर C2-, नंतर C2 म्हणजे एवढ्या इन्फॉर्मेशन आपल्याला हेमोडायग्राम वरून समजतायत. पहिल्यांदा समजते बॉन्ड ऑर्डर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, मॅग्नेटिक कॅरेक्टर, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, होमो. आता मला सांगा C2 मध्ये हा काय असणार तुमचा, हा असणार होमो, वरचा काय असणार लुमो. हा काय असणार तुमचा होमो, वरचा काय असणार लुमो. हा काय असणार तुमचा होमो, वरचा लुमो. म्हणजे होमो लुमो समजतायत, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन समजतोय, कॉन्फिगरेशन समजतंय, नंतर इलेक्ट्रॉनिक बॉन्ड ऑर्डर समजते, बॉन्ड एनर्जी समजते, बॉन्ड लेंथ समजते. बॉन्ड ऑर्डर कशी असणार, बॉन्ड ऑर्डर फॉर्म्युला Nb - Na डिवाइडेड बाय 2. बॉन्ड एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड एनर्जी. आणि बॉन्ड लेंथ काय असणार, त्याची बॉन्ड ऑर्डर जास्त त्याची बॉन्ड लेंथ कमी. म्हणजे बॉन्ड ऑर्डर जो ट्रेंड येईल त्याचा फक्त उलटा करायचा, त्याचा फक्त काय करायचा, उलटा करायचा. त्याचा काय करायचं, फक्त उलटा करायचा. ठीक आहे. C2 समजला. C2 नंतर पुढचा आहे N2. पाच मिनिटं द्या तोपर्यंत. चला पुढे जाऊया आपण. C2 नंतर N2. molecular orbital diagram of N2. molecular orbital diagram of N2 म्हणजे हेमोडायग्राम म्हणून आपल्याला किती गोष्टी समजायला लागल्या. आपल्याला पहिल्यांदा बॉन्ड ऑर्डर समजायला लागली, तो मोलिक्युलचा बॉन्ड ऑर्डर किती असणार. नंतर आपल्याला काय समजलं, नंतर आपल्याला समजायला लागलं बॉन्ड एनर्जी, नंतर आपल्याला समजायला लागलं बॉन्ड लेंथ, नंतर आपल्याला समजायला लागलं मॅग्नेटिक कॅरेक्टर, डायमॅग्नेटिक आहे का पॅरामॅग्नेटिक आहे. जर पेअर्ड इलेक्ट्रॉन असते तर काय होणार, डायमॅग्नेटिक. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर काय असणार, पॅरामॅग्नेटिक. नंतर आपल्याला काय समजलं, होमो समजला. होमो म्हणजे काय, हायेस्ट ऑक्युपाइड मोलिक्युलर ऑर्बिटल. एवढ्या गोष्टी समजल्यानंतर आपल्याला दुसऱ्या हेमोडायग्राम समजायला लागल्या. B2+ असेल, B22+ असेल, B2- असेल, B22- असेल, नंतर C2+ असेल, C22- असेल, C22+ असेल, यांच्या सुद्धा हेमोडायग्राम आपल्याला फाइंड करता यायला लागले. पुढचा पॉईंट आहे
मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ऑफ N2. ठीक आहे. पुढं पहिल्यांदा 2 लाईन मारा. N2. आता नायट्रोजन एक इथे लिहा, दुसरा नायट्रोजन इथे लिहा. N2 बरोबर मध्ये लिहा. काय असणार इथे, काय असणार ॲटॉमिक ऑर्बिटल, आणि जेव्हा ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतील तिथे काय म्हणते, एमओ डायग्राम म्हणते. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, नायट्रोजन ॲटॉमिक नंबर असतो 7. बरोबर, म्हणजे काय असणार 1s2 2s2 2p3. बरोबर ना, 7 असतो ना. नंतर इथे पण 1s2 2s2 2p3. लोएस्ट एनर्जी कोणाची आहे, 1s ची. 1s ला शेवटला बनवा. त्याचे काय इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम एनर्जी, आणि त्याचे काय इलेक्ट्रॉन्स लोएस्ट एनर्जी. नंतर कोण 2s वाला, नंतर कोण 2s वाला, नंतर कोण आपला 2p वाला, नंतर आपला कोण 2p वाला. 2p ची एमओ डायग्राम कशी बनणार, sp मिक्सिंग वाली बनणार. कशी बनणार, sp मिक्सिंग वाली बनणार. ठीक आहे. नाव द्या, सिग्मा 1s, सिग्मा 1s स्टार, सिग्मा 2s स्टार, पाय px, पाय py, सिग्मा 2pz, पाय px स्टार, पाय py स्टार. स्टार म्हणजे अँटीबॉन्डिंग मध्ये, सिग्मा 2pz स्टार. आता इलेक्ट्रॉन भरा. 1s मध्ये किती आहेत, 2. 1s मध्ये किती आहेत, 2. 2s मध्ये किती आहेत, 2. 2s मध्ये किती आहेत, 2. p मध्ये किती आहेत, 3. 1 2 3, 1 2 3. इलेक्ट्रॉन भरा. 2 आणि 2 4. टोटल किती इलेक्ट्रॉन भरावे लागतील आपल्याला, 4. 1 2 3 4. 2s मध्ये किती आहेत, 2 आणि 2 4 इलेक्ट्रॉन भरायचे आपल्याला. 1 2 3 4. आता p मध्ये किती आहेत, हे 3 आणि हे 3, झाले किती 6 इलेक्ट्रॉन आपल्याला भरायचे. 1 1 2 3 4 आणि 5 6. बॉन्ड ऑर्डर फाइंड करा. बॉन्ड ऑर्डर, नॉन बॉन्डिंग मायनस अँटी बॉन्डिंग, सॉरी बॉन्डिंग नंबर ऑफ बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल मायनस नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल. बॉन्डिंग म्हणजे लोएस्ट एनर्जी वाले किती आहेत, 2 2 4 6 8 10. अँटी बॉन्डिंग वाले किती आहेत, 2 2 4. म्हणजे किती आली बॉन्ड ऑर्डर आली आपली 3. पहिली गोष्ट आपल्याला समजली, बॉन्ड ऑर्डर ऑफ N2 किती आली 3. म्हणजे N2 कसा असणार आपला, ट्रिपल बॉन्ड मध्ये. दुसरी गोष्ट, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे का, नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. इट इज द डायमॅग्नेटिक. चौथी गोष्ट, कॉन्फिगरेशन द्या. सिग्मा 1s2, सिग्मा 1s स्टार 2, सिग्मा 2s2, सिग्मा 2s स्टार 2, नंतर पाय px 2, पाय py 2 आणि सिग्मा 2pz 2. हे झालं आपलं काय, कॉन्फिगरेशन झालं. नंतर होमो. आता होमो कोण असणार, होमो आपला हा असणार. होमो काय असणार आपला, होमो असणार आपला सिग्मा 2pz. बरोबर, सगळ्यात जास्त तिथेच भरलेत ना आपण. त्याच्यावरती कोण आहे का, आपला काय होणार, हा आपला काय झाला होमो. नंतर लुमो काय असणार, त्याच्यावरचा लुमो काय असणार आपला, पाय px स्टार आणि पाय py स्टार. किती गोष्टी समजल्या, बॉन्ड ऑर्डर समजली. किती आहे बॉन्ड ऑर्डर N2ची, 3. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत का, नाहीत. डायमॅग्नेटिक आहे. नंतर काय समजलं, कॉन्फिगरेशन. नंतर काय समजलं, होमो. नंतर काय समजलं, लुमो. ही डायग्राम बनवा, मोलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ऑफ N2. पुढे
नंतर N2 झाल्यानंतर आता N2 प्लस N2 कोणती डायग्राम बनवायची आपण बनवायची SP मिक्सिंग वाली, म्हणजे ही वाली, बरोबर. हे झाला 1s, हा झाला 2s, हा झाला 2p बॉन्डिंग आणि 2p अँटी बॉन्डिंग. कशी होती डायग्राम आपली? 2 4 6. ही झाली आपली N2 ची एमओ डायग्राम. बॉन्ड ऑर्डर किती आली? 3. नंतर काय झाला? हा डायमॅग्नेटिक आहे आपला. हा काय आपला? डायमॅग्नेटिक. नंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे? N2 मायनस झाला. N2 मधला एक इलेक्ट्रॉन मायनस करा. एक इलेक्ट्रॉन मायनस, सॉरी, N2 मायनस म्हणजे काय? एक इलेक्ट्रॉन वाढवायचा, एक इलेक्ट्रॉन वाढवायचा. नंतर N2 2 मायनस, N2 2 मायनस, 2 इलेक्ट्रॉन वाढवायचे. हा काय झाला तुमचा? हा झाला तुमचा पॅरामॅग्नेटिक. हा काय झाला? पॅरामॅग्नेटिक. कारण नंतर इलेक्ट्रॉन किती आहे? 1. किती आहे? 2. नंतर बॉन्ड ऑर्डर परत काढू आपण. नंतर N2 प्लस N2 2 प्लस, प्लस म्हणजे काय करायचा? ह्याच्यातला एक इलेक्ट्रॉन मायनस करायचा. ठीक आहे. N2 2 प्लस, हा काय झाला? हा पण तुमचा काय झाला? पॅरामॅग्नेटिक. आणि परत इलेक्ट्रॉन किती भेटला? 1. नंतर N2 2 प्लस, N2. आता किती इलेक्ट्रॉन मायनस करायचे? 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे वरचे सगळे मायनस झाले. हा काय झाला तुमचा? डायमॅग्नेटिक. हा काय झाला तुमचा? डायमॅग्नेटिक. तुझी बॉन्ड ऑर्डर किती आली? 3. तर N2 मायनसचे बघूया. बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला काय? NB मायनस Na डिवायडेड बाय 2. बॉन्ड नंबर ऑफ बॉन्डिंग मोलिक्युलर ऑर्बिटल 2 2 4 6 8 10. अँटी बॉन्डिंग म्हणजे वरचे 2 2 4 आणि 5 2.5 2. नंतर N2 2 मायनस 2 2 4 5 6 7 8 10. अँटी बॉन्डिंग म्हणजे वरचे 2 2 4 5 आणि 6. बॉन्ड ऑर्डर किती आली? बॉन्ड ऑर्डर आली 2. N2 ची किती आली? 3. नंतर N2 प्लस 2 2 4 6 8 9. अँटी बॉन्डिंग म्हणजे वरचे 2 2 4. किती आली? 2.5. 2. बरोबर येते का? चेक करा जरा, बरोबर येते का? N2 प्लस नंतर N2 प्लस 2 2 2 4 6 7 8 10. 10. अँटी बॉन्डिंग मध्ये किती आहेत? 2 आणि 2 4. 2 4 6, सॉरी, 2 2 4 2 4 6 8. अँटी बॉन्डिंग मध्ये किती आहेत? 2 2 4 डिवायडेड बाय